लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 45 वर्षीय बाळूराम सूर्यवंशी यांनी सकाळी स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेतला। मुलीच्या लग्नासाठी लागणारा खर्च आणि हुंड्यासाठी पैसे नसल्यानं सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याचं कळतंय। याबाबत पोलिसांकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। बाळूराम सूर्यवंशी यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी असा परिवार आहे। राज्य सरकारने हाती घेतलेल्या मागेल त्याला शेततळ या योजनेची देशातील सर्वोत्तम अशा 10 अभिनव योजनांमध्ये निवड करण्यात आली आहे। नागरी सेवा दिनाच्या निमित्तानं नवी दिल्ली इथं या 10 अभिनव योजनांचं संकलन असलेल्या पुस्तकांचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। तसंच 2016-17 या वर्षात पंतप्रधान पीक विमा योजनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल जालना जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळालाय। जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत। सोलापुरात भीमा नदीच्या पात्रात बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या माफियांना अभय देणाऱ्या प्रशासनाला राष्ट्रीय हरित लवादानं दणका दिलाय। यांत्रिक बोटीनं वाळू उपसा करणाऱ्यावरती पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार कर्नाटकातील माजी आमदार सार्वभौम बगली यांनी केलेली होती। त्यानंतर लवादानं नियुक्त केलेल्या केंद्रीय समितीनं थेट भीमा नदीच्या पात्राची पाहणी केली। आता अहवालानंतर यांत्रिक बोटीच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे। कोल्हापूरच्या अंबाबाईचा लाडूचा प्रसाद 2 रुपयांनी महाग झालाय। साखर, तेल आणि हरभरा डाळींच्या वाढत्या दरांमुळे प्रसादाचा लाडू 8 रुपयांवरून 10 रुपयांवर पोहोचलाय। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं गेल्या वर्षी हे लाडू बनवण्याचं कंत्राट कळंबा कारागृहाला दिलं होतं। कारागृहातील कैद्यांकडून 50 ग्रॅम वजनाचा हा लाडू बनवला जातो। गेले वर्षभर हा लाडू 8 रुपयानं विकला जात होता। मात्र गेल्या काही महिन्यांपासून साखर, तेल, हरभरा डाळीच्या किमती वाढल्या, त्यामुळे देवस्थानकडून एका लाडूला 9 रुपये दिले जातात, तर भाविकांना हा लाडू 10 रुपयांना विकला जातोय। बलात्कार पीडित महिलांच्या मुलांना देखील पीडितच समजा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत। केवळ आर्थिक मदत दिली म्हणजे पुनर्वसन केलं जातं असं होत नाही। आरोपी मोकाट फिरत असतात। खटला वर्षानुवर्ष सुरू असतो, त्यामुळे पीडितेला न्याय मिळणंही महत्त्वाचं आहे। प्रशासनाकडून मात्र आर्थिक मदत द्यायची की नाही यावरच चर्चा सुरू राहते। ही परिस्थिती बदलायला हवी अशा शब्दात न्यायालयानं आपली खंत व्यक्त केली आहे। तसंच मनोधैर्य योजनेतील नुकसान भरपाईची रक्कम का वाढवत नाही असा सवाल देखील न्यायालयानं उपस्थित केला आहे। इस्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था आणखी एक मानाचा तुरा रोवणार आहे। येत्या मे महिन्यात इस्रो पहिल्यांदा 4 टन वजनाचा उपग्रह अवकाशात सोडणार आहे। इस्रोचं मुख्य केंद्र श्रीहरिकोटा इथून हा उपग्रह सोडण्यात येणार आहे। GSLV MK3D1 असं या उपग्रहाचं नाव आहे। आतापर्यंत इस्रोनं केवळ 2.2 टन वजनापर्यंतचेच उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असलेल्या इस्रोच्या रॉकेटमध्ये होती। जर हा 4 टनाचा उपग्रह सोडण्यात भारताला यश आलं तर यापुढे भारताला जास्त वजनाचे उपग्रह पाठवण्यासाठी परदेशी प्रक्षेपकांवरती अवलंबून राहावं लागणार नाहीये। मागच्या वर्षभरात इस्रोची ही दुसरी मोठी झेप आहे।